Hello friends, welcome to the channel. Today in this video we will study how to solve the non-textual grammar questions in the activity sheet. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मधून आज आपण जाणून घेऊया नॉन टेक्स्चुअल ग्रामरचे प्रश्न कसे सोडवायचे. मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये नॉन टेक्स्चुअल ग्रामर हा भाग सुद्धा विचारला जातो. तर मित्रांनो, क्वेश्चन नंबर फर्स्ट बी मध्ये नॉन टेक्स्चुअल ग्रामर विचारलं जातं, जे की 4 गुणांसाठी असतं. ज्याच्यामध्ये B1 आणि B2 अशा दोन ऍक्टिव्हिटी असतात. तर B1 मध्ये 3 सेंटेन्सेस दिले जातात आणि B2 मध्ये 1 सेंटेन्स दिलं जातं जे स्पॉट द एरर साठी. आणि B1 मध्ये 3 ग्रॅमॅटिकल सेंटेन्स असतात की जे आपल्याला इन्स्ट्रक्शन नुसार बदलायचे असतात. तर मित्रांनो, जसं फर्स्ट क्वेश्चन मध्ये नॉन टेक्स्चुअल ग्रामर आहे तसंच आपल्याला क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये सुद्धा नॉन टेक्स्चुअल ग्रामर आहे. कारण सेकंड क्वेश्चनच हा नॉन टेक्स्चुअल आहे, कारण अनसीन पॅसेज असतो आणि अनसीन पॅसेज मधले जे वाक्य आहे तर ते नॉन टेक्स्चुअलच आपल्याला म्हणता येतील. म्हणून आपल्याला सांगता येईल की जे नॉन टेक्स्चुअल ग्रामर आहे तर ते किती गुणांसाठी आहे, तर 8 गुणांसाठी. टोटल 8 गुणांसाठी हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आणि मग अशा वेळी आपण ऍक्टिव्हिटी कशा सोडवायच्या, तर हा भाग आज आपण जाणून घेऊया. मित्रांनो, 2022 आणि 23च्या ऍक्टिव्हिटी मधले काही आपण नॉन टेक्स्चुअल सेंटेन्सेस या ठिकाणी सॉल्व्ह करून पाहूया. तर सुरुवातीला आपण पाहूया 2023च्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट बी मध्ये आलेली वाक्य. स्पॉट द एरर हा भाग आपण पाहणार नाही, कारण यापूर्वीच आपण स्पॉट द एरर वर व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणून आपण फक्त फर्स्ट क्वेश्चन मधले B1 चे जे 3 सेंटेन्सेस आहेत ते 3 सेंटेन्सेस पाहूया. नंतर क्वेश्चन सेकंड मधले 3 सेंटेन्सेस, असा हा भाग आपल्याला पाहता येईल. तर मित्रांनो, 2023च्या फेब्रुवारीच्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये आलेले जे वाक्य आहे तर ते कसे होते, तर ते याप्रमाणे होते. त्यातलं पहिलं सेंटेन्स आहे, बोथ द पार्टनर्स हॅव साइन दिस अग्रीमेंट इन हेस्ट. तर मित्रांनो, 2022 आणि 2023 या 2 वर्षाच्या ऍक्टिव्हिटीचा जर आपण विचार केला तर या दोन्ही ऍक्टिव्हिटी शीट मध्ये खूप डिफरन्स आहे. कारण 2023च्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये आपल्याला ऑप्शन दिले होते, एका वाक्याला 4 ऑप्शन होते आणि 2022च्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये असं कुठलंही ऑप्शन नव्हतं. तिथं फक्त आपल्याला वाक्य सोडवायचे होते. म्हणून दोन्ही मधला हा फरक आहे. आणि 2022च्या तुलनेने आपण जर 2023ची ऍक्टिव्हिटी शीट पाहिली तर ती तुलनेने खूप सोपी आहे, कारण उत्तर आपल्याला अगोदर दिलेले आहेत. ते फक्त आपल्याला योग्य उत्तर ओळखायचं आहे. तर मित्रांनो, पहिलं जे वाक्य होतं ते याप्रमाणे होतं, बोथ द पार्टनर्स हॅव साइन दिस अग्रीमेंट इन हेस्ट. तर हे जे वाक्य आहे तर या वाक्याला आपल्याला 4 ऑप्शन दिले होते आणि मग त्याच्यासाठी इन्स्ट्रक्शन काय होती, आयडेंटिफाय द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द अबोव्ह सेंटेन्स फ्रॉम द अल्टरनेटिव्ह गिव्हन बिलो. म्हणजे दिलेल्या वाक्याचे पॅसिव्ह फॉर्मचे खालील पर्यायापैकी योग्य पर्यायाची निवड करा, असं एक वाक्य दिलेलं होतं. आणि ते पर्याय याप्रमाणे होते. फर्स्ट ऑप्शन होता, धिस अग्रीमेंट हॅड बीन साइन इन हेस्ट बाय बोथ द पार्टनर्स, पहिलं ऑप्शन. त्यानंतर सेकंड बी ऑप्शन होतं, धिस अग्रीमेंट हॅज बीन साइन इन हेस्ट बाय बोथ द पार्टनर्स. थर्ड सेंटेन्स होतं, धिस अग्रीमेंट हॅव बीन साइन इन हेस्ट बाय बोथ द पार्टनर्स. आणि शेवटचं ऑप्शन होतं, धिस अग्रीमेंट वॉज साइन इन हेस्ट बाय बोथ द पार्टनर्स. मित्रांनो, जेव्हा आपण ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे, की त्या वाक्याचा टेन्स कोणता आहे, त्यामध्ये वापरलेले ऑक्झिलरीज कोणते आहेत, त्यानुसार आपल्याला त्याचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर करता येतं. आता हे वाक्य पहा, बोथ द पार्टनर्स हॅव साइन दिस अग्रीमेंट इन हेस्ट. तर या वाक्याचा आपण जर विचार केला तर या वाक्यामध्ये आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आणि मग प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे आणि सुरुवातीला बोथ द पार्टनर्स हा प्लुरल सब्जेक्ट होता, म्हणून इथं हॅव वापरलं होतं. जेव्हा सब्जेक्ट ऑब्जेक्टच्या जातो आणि ऑब्जेक्ट हा सब्जेक्टच्या जागी येतो तर तो प्लुरल आहे का सिंग्युलर आहे यावरून आपल्याला पुढच्या वाक्याचे ऑक्झिलरी घ्यायचे असतात. आता पहा की या वाक्याचं आपण जर समजा पॅसिव्ह मध्ये रूपांतर केलं तर ते कसं होईल. आता याचा सब्जेक्ट आहे धिस अग्रीमेंट, नंतर आता आपल्याला घ्यायचे ऑक्झिलरी. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे म्हणून आपल्याला इथं धिस अग्रीमेंट हा सिंग्युलर सब्जेक्ट झाला, ऑब्जेक्टचा आपण सब्जेक्ट केला म्हणून हॅज, त्यानंतर ऑक्झिलरी बीन, धिस अग्रीमेंट हॅज बीन साइन्ड इन हेस्ट बाय बोथ द पार्टनर्स. तर हा ऑप्शन म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. तर हे उत्तर कोणत्या ऑप्शनचं होतं, तर ते ऑप्शन होता बी ऑप्शन.
ऍक्टिव्हिटी शीट 2023 ची. बी ऑप्शन हा बरोबर होता. अचूक ऑप्शन हा बी होता. तर ह्याप्रमाणे, कारण उत्तर जरी दिले असतील, ऑप्शन तुम्हाला जरी दिले असतील, तर तुम्हाला हे बेसिक माहित असणं आवश्यक आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला ते वाक्य सोडवताच येणार नाही. त्यानंतर आता याच ऍक्टिव्हिटी शीट मध्ये दुसरं वाक्य होतं. दुसरं वाक्य काय होतं? आय आस्क्ड माय सिस्टर कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमा व्हॉट कॅन आय डू फॉर यू इन दिस मॅटर. जसं आपण इथे दिलेलं आहे, आय आस्क्ड माय सिस्टर कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमा व्हॉट कॅन आय डू फॉर यू इन दिस मॅटर. आणि ह्याच्यासाठी आपल्याला इन्स्ट्रक्शन होती, आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फॉर्म ऑफ द अबोव स्टेटमेंट फ्रॉम द अल्टरनेटिव्ह गिव्हन बिलो. म्हणजे दिलेले जे पर्याय आहेत, तर त्या दिलेल्या पर्यायापैकी या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच असलेलं योग्य ते वाक्य ओळखा. तर मग ह्या आता आपल्याला ऑप्शन दिले होते, तर ते ऑप्शन पहिलं ऑप्शन होतं आय आस्क्ड माय सिस्टर व्हॉट आय कुड डू फॉर हर इन दॅट मॅटर, हे पहिलं ऑप्शन. सेकंड ऑप्शन होतं ही आस्क्ड हिज सिस्टर व्हॉट ही कुड डू फॉर हर इन दॅट मॅटर, हे सेकंड ऑप्शन होतं. त्यानंतर थर्ड ऑप्शन होतं आय आस्क्ड माय सिस्टर व्हॉट ही कुड डू फॉर हर इन दिस मॅटर. आणि शेवटचं ऑप्शन होतं आय आस्क्ड माय सिस्टर व्हॉट शी कुड डू फॉर हर इन दॅट मॅटर. तर असे हे 4 ऑप्शन होते. तर त्या 4 ऑप्शन पैकी योग्य पर्याय कोणता आहे, तर ते आपण वाक्य सोडवल्यानंतर आपल्याला समजेल, तर तो पर्याय कोणता होता. तर चला आपण आता डायरेक्ट वाक्य सोडवूया. आय आस्क्ड माय सिस्टर, स्पीकर आहे आय, लिस्नर आहे माय सिस्टर. आय आस्क्ड माय सिस्टर. पुन्हा आता इथं कंजंक्शन घ्यायची आवश्यकता नाही, कारण हा डब्ल्यूएच क्वेश्चन आहे आणि डब्ल्यूएच जे सुरुवातीचा शब्द आहे, तर तोच कंजंक्शन असतो, म्हणून व्हॉट. त्यानंतर आता या स्पीकर आणि लिस्नर नुसार आपल्याला काही वाक्यामध्ये प्रोनाउनचे चेंजेस करावे लागतात. आता हे आय कोणासाठी आले आहे? स्पीकरसाठी, आणि स्पीकर आय असल्यामुळे त्या आयचा आपल्याला बदल करायचा नाही. आणि हे दिलेलं वाक्य जे आहे, तर ते प्रश्नार्थक वाक्य आहे, त्याचं आपल्याला असर्टिव्ह मध्ये रूपांतर करावं लागेल. म्हणून सब्जेक्ट अगोदर येईल आणि नंतर ऑक्झिलरी जाईल. म्हणून व्हॉट आय, कॅनचा बदल कुड, डू, फॉर. आता हे यू जे आहे, तर ते यू कोणासाठी आलं आहे? लिस्नरसाठी, सिस्टरसाठी आहे. म्हणून त्या यूचा आपल्याला चेंज कशात करावं लागेल? तर हर मध्ये. फॉर हर. इन धिसचं करावं लागेल दॅट, आणि मॅटर. हे धिसचं आपण दॅट केलं, यूचं हर झालं, आय हा आयच राहिला, आणि इथेही काही बदल केले नाही आपण. तर ह्याप्रमाणे, आणि मग हा ऑप्शन जो आहे, तर तो योग्य पर्याय, या उत्तराचा जो ऑप्शन आहे, तर तो कोणता आहे? तर तो आहे ए हा पर्याय, पहिला पर्याय बरोबर आहे. आणि ह्याप्रमाणे ते उत्तर आहे, म्हणून पहिला पर्याय बरोबर होता. त्यानंतर थर्ड सेंटेन्स दिलं होतं मित्रांनो, ऍज सून ऍज ही लेफ्ट द हाऊस ही मेट विथ अन ऍक्सिडेंट. आता या वाक्यामध्ये आपल्याला इन्स्ट्रक्शन दिली होती, आयडेंटिफाय द करेक्ट नो सुनर दॅन फॉर्म ऑफ द अबोव सेंटेन्स फ्रॉम द अल्टरनेटिव्ह गिव्हन बिलो. दिलेल्या वाक्यातून नो सुनर दॅनचं योग्य रूप असलेलं वाक्य ओळखा, असे आपल्याला ऑप्शन दिले होते. आणि ते ऑप्शन होते, नो सुनर डज ही लिव्ह द हाऊस दॅन ही मेट विथ अन ऍक्सिडेंट, हा पहिलं ऑप्शन. दुसरं ऑप्शन, नो सुनर हॅड ही लेफ्ट द हाऊस दॅन ही मेट विथ अन ऍक्सिडेंट. त्यानंतर थर्ड ऑप्शन, नो सुनर डीड ही लिव्ह द हाऊस दॅन ही मेट विथ अन ऍक्सिडेंट. आणि शेवटचा ऑप्शन होता डी, नो सुनर डू ही लिव्ह द हाऊस दॅन ही मेट विथ अन ऍक्सिडेंट. आता मित्रांनो, दिलेल्या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता आहे हे कसं ओळखाल? तर सुरुवातीला आपण जे वाक्य पाहिलेलं आहे, त्या वाक्यातला टेन्स पाहायचा. जो ऍज सून ऍजचा क्लॉज आहे, त्यातला टेन्स कोणता आहे हे अगोदर पहा. आता हे पहा, ऍज सून ऍज ही लेफ्ट द हाऊस, या वाक्यामध्ये सिंपल पास्ट आहे. आणि जेव्हा आपण हे ऍज सून ऍज काढून टाकतो आणि नो सुनर वापरतो, तेव्हा त्या वाक्यामध्ये सिंपल पास्ट असेल तर आपल्याला डीड घेणं आवश्यक आहे. म्हणून दिलेलं वाक्य कसं होईल? नो सुनर डीड ही लिव्ह द हाऊस. बघा, आता ऍज सून ऍज आपण काढून त्या जागी नो सुनर घेऊया. नो सुनर डीड ही लिव्ह द हाऊस, हा कॉमा, या कॉमासाठी दॅन ही मेट विथ an accident.
तर हे झालं दिलेल्या वाक्याचं उत्तर. तर हे उत्तर असलेलं वाक्य कोणतं होतं, तर ते होतं सी पर्याय असलेलं. सी हा पर्याय, कारण त्याच्यामध्ये डीड वापरलेला आहे, नो सूनर आहे, दॅन वापरले. कारण बाकीच्या वाक्यामध्ये एकामध्ये डज होतं, याच्यामध्ये काही सिंपल प्रेझेंट नाही डज घेण्यासाठी. एकामध्ये हॅड होतं, म्हणजे त्याच्यामध्ये पास्ट परफेक्ट असावा लागतो, तर तोही या वाक्यामध्ये दिलेला नाही. एकामध्ये डू होतं, ते सुद्धा सिंपल प्रेझेंट साठी वापरतात. आणि फक्त एकामध्ये डीड होतं, आणि ते डीड आहे सिंपल पास्ट साठी, आणि दिलेल्या वाक्यामध्ये सिंपल पास्ट होता. नो सूनर आपण वापरल्यावर डीड घेणं आवश्यक आहे, आणि तेच पर्याय योग्य होता. तर ह्याप्रमाणे आपल्याला हे 3 वाक्य जे आपण नॉन टेक्स्च्युअल ग्रामरचे क्वेश्चन नंबर फर्स्ट B1 मधले पाहिले 2023च्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये. त्यानंतर मित्रांनो याच ऍक्टिव्हिटी शीट मध्ये स्पॉट द एरर हा एका गुणासाठी प्रश्न विचारला जातो. तो आपण यापूर्वीच एका व्हिडिओमध्ये स्पॉट द एररच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे, सोडवलेला आहे. त्यामुळे तो इथं पुन्हा घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही. तरी सुद्धा आपण ते वाक्य मी फक्त तोंडी सांगेन की एक वाक्य दिलं होतं, स्पॉट द एरर इन द गिवन सेंटेन्स अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्स. दिलेल्या वाक्यामधलं चूक ओळखा आणि ते वाक्य पुन्हा लिहा. तर ते वाक्य होतं, शी हॅज बीन वर्कड इन धिस ऑफिस सिन्स 1996. तर या वाक्यामध्ये टेन्सची चूक होती, कारण या वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स असायला पाहिजे होता, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असायला पाहिजे होता, परंतु तिथं शी हॅज बीन वर्कड असं लिहिलं आहे. तर वर्कच्या ऐवजी वर्किंग पाहिजे होतं, तर एवढं चूक होती. तर हे झालं मित्रांनो 4 गुणांसाठीचं 2023च्या ऍक्टिव्हिटी मधील फर्स्ट क्वेश्चनचं नॉन टेक्स्च्युअल ग्रामर. आता आपण सेकंड क्वेश्चन मध्ये नॉन टेक्स्च्युअल ग्रामर, म्हणजे आता ते आपला पॅसेजच नॉन टेक्स्च्युअल आहे, त्याच्यामुळे त्यातलं येणारं जे ग्रामर आहे तर ते नॉन टेक्स्च्युअलच असणार आहे. तर त्याही प्रश्नातले आता आपण काही एक्झाम्पल्स सोडून पाहूया. पूर्वीच आपण चर्चा केल्याप्रमाणे क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये सुद्धा ग्रामर विचारलं जातं, आणि ते असतं A5 लँग्वेज स्टडी या अंतर्गत. तर मग इथं सुद्धा तुम्हाला 2 वाक्य दिली जातात, आणि त्या 2 वाक्याला वेगवेगळे पर्याय असतात, आणि योग्य पर्यायाची निवड करावी लागते. तसंच आपल्याला 2 गुणांसाठी अपोजिट वर्ड्स किंवा सिनोनिम्स या किंवा मीनिंग असे 2 गुणांसाठी विचारले जातात. म्हणजे टोटल हे 4 गुण आणि अगोदर पहिल्या प्रश्नातले 4 गुण, असे टोटल 8 गुणांसाठी हे ग्रामर असतं. तर मित्रांनो आता आपण पाहूया हे 2 वाक्य, की जे 2 वाक्य आपल्याला या क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये ऍक्टिव्हिटी शीट 2023 मध्ये विचारले होते. तर मित्रांनो त्यामध्ये पहिलं वाक्य आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज एनकरेजिंग मेडिकल टुरिझम इन द कंट्री. हे दिलेलं वाक्य आहे. आणि मग ह्याच्यासाठी इन्स्ट्रक्शन काय होती, चूज द करेक्ट प्रेझेंट परफेक्ट फॉर्म ऑफ द गिव्हन स्टेटमेंट. म्हणजे दिलेल्या वाक्याचं प्रेझेंट परफेक्टचं पर्याय असलेलं योग्य वाक्य खालीलपैकी निवडा. तर मित्रांनो इथं 4 पर्याय दिले होते. त्यामध्ये पहिला पर्याय होता, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज एनकरेज्ड मेडिकल टुरिझम इन द कंट्री. सेकंड होतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅड एनकरेज्ड मेडिकल टुरिझम इन द कंट्री. थर्ड होतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज बीन एनकरेज्ड मेडिकल टुरिझम इन द कंट्री. आणि शेवटचा पर्याय होता, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज एनकरेज्ड मेडिकल टुरिझम इन द कंट्री. आणि आपल्याला योग्य पर्याय निवडायचा होता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा. तर आता बघा या वाक्यामधलं इज आणि एनकरेजिंग, म्हणजे एनकरेजिंग हे व्हर्ब आहे, आणि ह्याला आपल्याला जेव्हा प्रेझेंट परफेक्ट मध्ये घालायचं असतं तेव्हा त्याचं V3 करावं लागतं. आणि हॅव हॅज पैकी आपल्याला योग्य ते रूप गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणून इथं आपल्याला हॅज घेणं आवश्यक आहे. म्हणून पर्याय बरोबर आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज एनकरेज्ड मेडिकल टुरिझम इन द कंट्री. ह्याप्रमाणे दिलेला हा पर्याय, आणि शेवटचा पर्याय तो होता डी पर्याय, म्हणून डी जो ऑप्शन होता ते बरोबर होतं. तर हे झालं क्वेश्चन नंबर सेकंड मधील लँग्वेज स्टडीचं पहिलं वाक्य, त्याचं आपण उत्तर. कारण तिथं पर्याय दिलेले आहेत आणि योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज एनकरेज्ड मेडिकल टुरिझम इन द कंट्री, याचा जो पर्याय आहे योग्य पर्याय, तर तो डी पर्याय होता. तर ते त्याचं उत्तर झालं. त्यानंतर दुसरं वाक्य होतं, धिस मे मेक इट डिफिकल्ट टू डील विथ एनी कॉम्प्लिकेशन. वाक्य दिलेलं आहे, आणि त्या वाक्याचं आपल्याला इन्स्ट्रक्शन याप्रमाणे दिलंय, आयडेंटिफाय द रिप्लेस्ड व्हर्जन ऑफ द स्टेटमेंट युझिंग द ऑक्झिलरी ऑफ सर्टेनिटी ऑर डेफिनेटनेस. म्हणजे खालील पर्यायापैकी
सर्टेनिटी किंवा डेफिनेटनेस असलेलं ऑक्झिलरी वापरलेला पर्याय योग्य पर्याय निवडा. तर 4 पर्याय याप्रमाणे होते. दिस कॅन मेक इट डिफिकल्ट टू डील विथ एनी कॉम्प्लिकेशन, हा पहिला पर्याय. दुसरा पर्याय होता दिस माइट मेक इट डिफिकल्ट टू डील विथ एनी कॉम्प्लिकेशन. त्यानंतर थर्ड होता दिस विल मेक इट डिफिकल्ट टू डील विथ एनी कॉम्प्लिकेशन. आणि फोर्थ होता दिस हॅव मेड इट डिफिकल्ट टू डील विथ एनी कॉम्प्लिकेशन. तर मित्रांनो, मॉडल ऑक्झिलरी आणि त्याचं मिनिंग माहित असणं आवश्यक आहे. सर्टेनिटी कोणत्याला वापरतात, कंपल्शन कोणत्यासाठी वापरतात, ऍडवाइस कोणत्यासाठी वापरतात, पॉसिबिलिटी कोणतं ऑक्झिलरी व्यक्त करतात. तर हे सगळे मिनिंग जर आपण घेतलं लक्षात तर तुम्हाला हा प्रश्न सोडवणे फार अवघड जाणार नाही. आणि आता आपल्याला इथं सर्टेनिटी किंवा डेफिनेटनेस व्यक्त करणारं ऑक्झिलरी असलेलं वाक्य सांगायचंय. मग सर्टेनिटी आणि डेफिनेटनेस व्यक्त करणारं ऑक्झिलरी कोणतं आहे, तर ते आहे विल. आणि मग विल ज्या वाक्यामध्ये आहे तो त्या वाक्याचा योग्य पर्याय आहे. आणि म्हणून मग विल या तिन्हीपैकी एकाच वाक्यामध्ये वापरलेलं आहे आणि ते म्हणजे सी पर्याय. तर मग हे वाक्य याप्रमाणे आहे, धिस विल मेक इट डिफिकल्ट टू डील विथ एनी कॉम्प्लिकेशन. तर मित्रांनो, ह्याप्रमाणे आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड मधले ग्रामरचे सेंटेन्सेस सोडून पाहिले. ते आपण आता पाहिलेलेच आहेत. आणि ह्याच्यासोबत व्होकॅब्युलरीचा A6 हा ऍक्टिव्हिटी दिलेली असते क्वेश्चन नंबर 2 मध्ये, ती 2 गुणांसाठी, ज्याच्यामध्ये अँटोनिम, सिनोनिम किंवा मिनिंग सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तो प्रश्न आपण पाहणार नाही, तो व्होकॅब्युलरीचा प्रश्न आहे. तर ग्रामरचे सेंटेन्सेस आपण पाहिलेले आहेत. आता आपण हे पाहिले 2023च्या ऍक्टिव्हिटी शीट मधले वाक्य. आता आपण पाहूया 2022च्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये ग्रामरचे सेंटेन्सेस. या दोन्ही ऍक्टिव्हिटी शीट मध्ये फरक हा आहे की 2023च्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये आपल्याला ऑप्शन दिले होते, म्हणजे इन्स्ट्रक्शन दिली होती आणि खाली ऑप्शन होते उत्तराचे. पण 2022च्या ऍक्टिव्हिटी शीटचा जर आपण विचार केला तर इथं असं कोणतंही ऑप्शन दिलेलं नव्हतं, तुम्हाला ते सोडवायचं होतं वाक्य. तर हा दोन्ही मधला फरक आहे. तर या क्वेश्चन नंबर फर्स्ट B1 मध्ये नॉन टेक्स्च्युअल ग्रामर मध्ये 2022च्या परीक्षेत काय विचारलं होतं ते पाहूया. त्यामध्ये पहिलं वाक्य होतं वी कॅन ऍक्सेप्ट अवर लाईफ ग्रेसफुली, असं एक वाक्य दिलेलं आहे. आणि त्याच्यासाठी इन्स्ट्रक्शन दिलेली आहे रिराईट युझिंग मॉडल ऑक्झिलरी शोईंग कंपल्शन. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये कंपल्शन, बंधन व्यक्त करणारं सहाय्यकारी क्रियापद वापरा आणि ते वाक्य पुन्हा लिहा. रिराईट सांगितले, आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करा सांगितलं नाही. तर मग अशा वेळी आपण काय करायचे, तर कंपल्शन व्यक्त करणारं मॉडल ऑक्झिलरी काय आहे, तर ते सध्या जे ऑक्झिलरी आहे त्याला कंपल्शन व्यक्त करणारं मॉडल ऑक्झिलरी वापरून ते रिप्लेस करायचे. म्हणजेच आपल्याला हे जे कॅन आहे तर ते काढून ह्या जागी कंपल्शन व्यक्त करणारं मॉडल ऑक्झिलरी कोणतं आहे, तर ते मस्ट आहे. मग हे वाक्य असं होईल, वी मस्ट ऍक्सेप्ट अवर लाईफ ग्रेसफुली. हे झालं या वाक्याचं उत्तर. म्हणजे तुम्हाला पर्याय दिला नव्हता, तुम्हाला सोडवायचं होतं वाक्य. तर ह्याप्रमाणे आपण हे सोडवलं. आता दुसरं वाक्य, ऍज आय एंटर्ड द पोस्ट ऑफिस द पोस्ट मास्टर प्रेझेंटेड मी विथ अ टेलिग्राम. इथं तुम्हाला हे वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्याला सांगितले बिगिन द सेंटेन्स विथ नो सुनर डॅश डॅश दॅन. म्हणजे या वाक्यामध्ये नो सुनरचा वापर करा. आता नो सुनरचा वापर कुठे करायचा असतो, ज्या क्लॉज मध्ये ऍज आला असेल किंवा ऍज सून आले असेल. जेव्हा लागोपाठ होणाऱ्या 2 क्रिया असतात आणि त्या व्यक्त करायच्या असतात तर त्या वाक्यामध्ये आपण ऍज सून ऍज किंवा नो सुनर दॅनचा वापर करत असतो. मग हे एकाच्या ऐवजी दुसरं, म्हणजे ऍज सून ऍज आला असेल तर नो सुनर वापरता येते आणि नो सुनर आला असेल तर त्यासाठी ऍज सून ऍज वापरता येते. मग या वाक्यामध्ये ऍज सून ऍज तर आलं नाही, परंतु ऍज आले आणि 2 घटना सांगितलेल्या आहेत. 2 घटना कोणत्या आहेत, ऍज आय एंटर्ड द पोस्ट ऑफिस, जसा मी पोस्ट ऑफिस मध्ये प्रवेश केला. द पोस्ट मास्टर प्रेझेंटेड मी विथ अ टेलिग्राम, पोस्ट मास्टरने मला एक टेलिग्राम दिला. तर ह्या 2 घटना आहेत, मी पोस्ट ऑफिस मध्ये जाण्याची आणि दुसरी घटना आहे पोस्ट मास्टरने मला टेलिग्राम देण्याची. मग पहिल्या क्रियेच्या अगोदर ऍज सून ऍज किंवा वापरतात किंवा नो सुनर वापरतात. मग आता ऍज वापरलेलं आहे तर त्या जागी आपल्याला काय करायचंय, नो सुनर वापरायचे. म्हणून वाक्य असं होईल, नो सुनर
दिलेल्या वाक्यामध्ये सिंपल पास्ट आहे एंटर्ड, मग नो सुनर नंतर आपल्याला डीड घ्यावा लागेल. नो सुनर डीड आय एंटर द पोस्ट ऑफिस. ज्या जागी कॉमा आहे त्याला आपण काढून त्या जागी कंजंक्शन दॅन वापरायचे, म्हणून इथं पोस्ट ऑफिसच्या नंतर दॅन. द पोस्ट मास्टर प्रेझेंटेड मी विथ अ टेलिग्राम. ह्याप्रमाणे नो सुनर वापरलेलं हे वाक्य होईल. इथं तुम्हाला पर्याय दिलेला नाही, पर्याय सोडवायचा होता. डीड का आलं तर ज्या वाक्यामध्ये आपण नो सुनर वापरत असतो तर त्या वाक्यामध्ये नो सुनरच्या नंतर कॉमा पर्यंतच्या वाक्याचा व्हर्बल क्वेश्चन तयार करायचा असतो, म्हणून या वाक्यामध्ये सिंपल पास्ट होता म्हणून आपण डीड आय एंटर द पोस्ट ऑफिस असं केलं, आणि ज्या जागी कॉमा होता त्या जागी आपण दॅन घेतलं होतं. द मदर लुक्स आफ्टर हर चाइल्ड एक वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्याला आपल्याला रेटोरिकल क्वेश्चन करा असं सांगितलेलं आहे. सो व्हॉट इज रेटोरिकल क्वेश्चन? रेटोरिकल क्वेश्चन म्हणजे काय तर अलंकारिक प्रश्न. अलंकारिक प्रश्न म्हणजे त्या प्रश्नातच त्या प्रश्नाचं उत्तर असतं, त्याला आपण रेटोरिकल क्वेश्चन म्हणतो. तर जेव्हा एखादं वाक्य होकारार्थी असतं तेव्हा त्याचा रेटोरिकल क्वेश्चन नकारार्थी होतो आणि नकारार्थी वाक्याचा रेटोरिकल क्वेश्चन होकारार्थी होतो. तर मग आता या वाक्यामध्ये हे दिलेलं वाक्य जे आहे तर ते होकारार्थी आहे, अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, तर त्याचा रेटोरिकल क्वेश्चन हा निगेटिव्ह होईल आणि ह्याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट आहे म्हणून वाक्याची सुरुवात होईल डझंट. डझंटने डझंट द मदर लुक आफ्टर हर चाइल्ड आणि शेवटी क्वेश्चन मार्क. ह्याप्रमाणे आपल्याला हा रेटोरिकल क्वेश्चन तयार करावा लागेल. ती आई मुलाची काळजी घेत नाही का? तिच्या मुलाची काळजी घेत नाही का? याचा अर्थ आहे की ती आई काळजी घेते, कारण प्रत्येक आई आपल्या मुलाची काळजी घेत असते. म्हणजे प्रश्नातच उत्तर दडलेलं असतं, त्याला आपण रेटोरिकल क्वेश्चन असं म्हणतो. आता क्वेश्चन नंबर फर्स्ट मधले हे सेंटेन्सेस होते. आता आपण क्वेश्चन नंबर सेकंड मधले ग्रामरचे सेंटेन्सेस पाहूया. आपण अगोदरच सांगितलंय त्याप्रमाणे क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये A5 हा लँग्वेज स्टडी असतो, म्हणजे ग्रामरचा प्रश्न असतो. तर क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये 2 गुणांसाठी ग्रामर आणि 2 गुणांसाठी व्होकॅब्युलरी, म्हणजे 4 गुणांसाठी, टोटल 4 गुणांसाठी हा प्रश्न असतो. तर A5 मध्ये दिलेले जे वाक्य होते तर ते याप्रमाणे होते. क्वेश्चन नंबर सेकंड मधले 2022च्या ऍक्टिव्हिटी. इथं सुद्धा पर्याय दिलेले नाही, जसं अगोदरच्या प्रश्नामध्ये पर्याय नव्हते तसे इथं सुद्धा पर्याय नव्हते आणि हे आपल्याला सोडवायला सांगितले होते. आता ह्या वाक्यासाठी काय इन्स्ट्रक्शन होती? ही वर्कड हार्ड बिल्डिंग अ बेटर कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हिजन. तर ह्याच्यासाठी इन्स्ट्रक्शन होती रिराईट द सेंटेन्स युझिंग द इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द अंडरलाईन वर्ड. म्हणजे जो वर्ड अंडरलाईन केलेला आहे तर त्याचं इन्फिनिटिव्ह फॉर्म वापरायचं आणि ते वाक्य पुन्हा लिहायचंय. तर बिल्डिंग हा शब्द आहे, इन्फिनिटिव्ह म्हणजे क्रियापदाचं टू युक्त रूप. तर इथं खूप सोपं आहे, कारण आयएनजी काढून टाकायचं आणि त्याच्या अगोदर टू वापरायचंय. तर ते वाक्य असं होईल, ही वर्कड हार्ड टू बिल्ड अ बेटर कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हिजन. हे झालं याचं उत्तर. आपण काय केलंय? अंडरलाईन केलेल्या शब्दाचं इन्फिनिटिव्ह वापरलेलं आहे. त्यानंतर सेकंड सेंटेन्स आहे टाटा ग्रुप लॉन्च द पॅसेंजर कार टाटा इंडिका. तर ह्याच्यासाठी ऑप्शन होतं, म्हणजे इन्स्ट्रक्शन होतं रिराईट इट बिगिनिंग विथ द पॅसेंजर कार टाटा इंडिका. म्हणजेच काय? या वाक्याचा आपल्याला व्हॉइस चेंज करायचा आहे. हे वाक्य दिलेलं ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे, त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. तर पॅसिव्ह व्हॉइस करताना मी जसं अगोदर सांगितलं तसं त्या वाक्यामधला टेन्स ओळखायचा आणि त्याच्यानुसार वाक्य बदलायचे आणि वाक्यातला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट ओळखून आपण तो यसच्या जागी ओ आणि ओच्या जागी यस करायचे. तर टाटा ग्रुप लॉन्च द पॅसेंजर कार टाटा इंडिका. तर वाक्याची सुरुवात काय करायला सांगितली? द पॅसेंजर कार टाटा इंडिका याने वाक्याची सुरुवात करायची. म्हणजे हा जो भाग आहे तर तो या वाक्यामधला ऑब्जेक्ट आहे, तो सुरुवातीला येणार आहे. द पॅसेंजर कार
टाटा इंडिका. आता या वाक्यातला टेन्स आहे सिंपल पास्ट म्हणून वाज घ्यायचे. लॉन्च्ड बाय टाटा ग्रुप. तर ह्याप्रमाणे आपण या वाक्याचा वॉइस चेंज केलेला आहे. म्हणजे वाक्याची सुरुवात द पॅसेंजर कार टाटा इंडिकाने केलेली आहे. तर मित्रांनो, ह्याप्रमाणे टेक्स्च्युअल आणि नॉन टेक्स्च्युअल ग्रामर कसं सोडवायचं हे आपण पाहिलेलं आहे की नॉन टेक्स्च्युअल ग्रामर कसे येतात आणि ते कसे सोडवायचे हा भाग आपण पाहिलेला आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. थँक्यू.